आहोत सेशन 45. तर चला करूया सुरू. तर बघा लॅबावर क्लिक करायचं आहे आणि नेहमीप्रमाणेच याच्यातनी टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या. नंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे आणि इथून स्टार्ट करा, प्रोसीड करायचं आहे. याच्यामध्ये बघा 4 क्वेश्चन्स आहे, तर इथून स्टार्ट करा. तुमचे प्रेझेंटेशनचे डॅश एक्सटेन्शन लावून सेव्ह करा म्हणत आहेत, तर प्रेझेंटेशन आपल्याला .ppt एक्सटेन्शन लावून सेव्ह करावं लागते. त्यानंतर नेक्स्ट, तुम्ही तुमच्या पिक्चरमध्ये आर्टिस्टिक इफेक्ट कसा अप्लाय कराल म्हणत आहे. तर आर्टिस्टिक इफेक्ट घेण्यासाठी बघा आपल्याला सिलेक्ट द पिक्चरवर क्लिक करायचं आहे, फॉर्मॅटमध्ये जाऊन ॲडजस्टमध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला आर्टिस्टिक इफेक्ट घ्यायचा आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. नेक्स्ट, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही आयकॉन इन्सर्ट करू शकता म्हणत आहे, तर आयकॉन आपण इन्सर्ट करू शकतो, तर उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट, शेप ट्रान्सपरंट बनवण्यासाठी तुम्ही पांढरा कलर निवडू शकता म्हणत आहे, तर चूक आहे, कोणताही कलर नसतो त्यासाठी. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ लर्निंग पूर्ण झालेलं आहे. गो टू होमवर क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचा आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि तू स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये 5 क्वेश्चन्स आहे. पहिला क्वेश्चन बघा, बिझनेस स्पीच तुम्ही कुणाला सादर करत असता म्हणत आहे. तर बिझनेस स्पीच आपण कोणाला सादर करत असते, तर आपले जे गुंतवणूकदार असते त्यांना. ऑप्शन नंबर बी हे त्याचं उत्तर असणार आहे. बिझनेस स्पीच मध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश असला पाहिजे म्हणत आहे. तर बिझनेस स्पीच मध्ये आपल्याला आर्थिक गरज आणि टार्गेट ऑडियन्सवर क्लिक करावं लागेल. ऑफलाईन मोडमध्ये जास्त पॉवर पॉईंट टेम्पलेट मिळवण्यासाठी कुठल्या पर्यायावर तुम्ही क्लिक करावे लागेल म्हणत आहे. तर त्यासाठी मोर थीमवर क्लिक करावं लागेल आपल्याला. सॉर्टर पॅनल मधून तुम्हाला एक स्लाइड डिलीट करायची आहे, त्यासाठी तुम्ही स्लाइडवर राईट क्लिक करता, त्यानंतर कुठला पर्याय तुम्हाला निवडावा लागेल म्हणत आहे. तर कोणता पर्याय आपल्याला निवडावा लागेल, तर त्याचं उत्तर आहे डिलीट स्लाइड्सवर. तुमच्या स्लाइडमध्ये तुमच्याकडे डेटा आहे जो एक्सेल शीट मधून फॉर्मॅट केलेला आहे आणि इम्पोर्ट केलेला आहे. आता तुम्हाला फॉर्मॅटिंग बदलायचे आहे, ते करण्यासाठी तुम्हाला डॅश डॅश हा पर्याय निवडावा लागेल म्हणत आहे. तर कोणता पर्याय निवडावा लागेल आपल्याला, तर त्याचं उत्तर आहे एडिट डेटा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण नॉलेज चेक झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि नंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. ओके करा. नंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे, तर गायडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक करा आणि ते स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे, तर पहिला क्वेश्चन लावायचा इथे. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड नंबर 2 मध्ये तुमच्या आवडीचे तुमच्या कॉम्प्युटरवर पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इमेज ग्रुप आणि पिक्चर याचा वापर करा म्हणत आहे. तर कोणतेही पिक्चर आपण घेऊ शकतो. स्लाइड क्रमांक 2 मध्ये जा, इन्सर्ट मध्ये जायचं आहे, पिक्चरवर क्लिक करा. पिक्चरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणत्याही याच्यातला एक पिक्चर घ्यायचा आहे आणि त्यानंतर इन्सर्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा आणि पुढचा क्वेश्चन लावायचा आहे. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर रेक्टँगल नावाचा शेप घ्यायचा आपल्याला. इन्सर्ट टॅब मध्ये जा, शेप मध्ये जायचं आहे आणि तुम्ही रेक्टँगल्स मधून रेक्टँगल नावाचा शेप घ्या, ड्रॅग करून तो काढायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन लावा. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये तुमच्या कॉम्प्युटरवरून कोणतीही इमेज इन्सर्ट करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर कोणतेही पिक्चर आपल्याला घ्यायचं आहे, इन्सर्ट टॅब मध्ये जायचं आहे, त्यानंतर पिक्चरवर जा, पिक्चरवर गेल्यानंतर याच्यातला कोणताही पिक्चर घ्यायचा आहे आणि इन्सर्ट करा इथून अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन लावा. दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि त्यात द फोटो ज्युनियर हे टेक्स्ट इन्सर्ट करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर आपल्याला टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे, तर इन्सर्ट टॅब मध्ये जायचं आहे आणि टेक्स्टच्या ग्रुपमध्ये जाऊन इथे टेक्स्ट बॉक्स घ्या आणि तो ड्रॅग करून आपल्याला काढायचा आहे. काढल्यानंतर त्यात कोणतं नाव टाईप करायचं आहे ते नाव मी इथून कॉपी करून घेतो Ctrl+C न, किंवा तुम्ही याच्यातनी डायरेक्ट टाईप केलं तरी चालेल आणि त्यातनी मी पेस्ट करून घेतो अशा प्रकारे आणि नंतर सबमिट करा. आणि शेवटचा क्वेश्चन बघा. दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये तुमच्या आवडीची इमेज तुमच्या कॉम्प्युटरवरून इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इन्सर्ट ग्रुप आणि पिक्चर याचा वापर करा म्हणत आहे.
तर पुन्हा एकदा कोणती पिक्चर घ्यायचा आहे तर इन्सर्ट ॲपमध्ये जा, पिक्चरमध्ये जायचं आहे आणि त्यातला कोणतेही पिक्चर घ्या आणि त्यानंतर इन्सर्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ सर्व सोडवणं झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर बघा आपल्याला 1 मिनिटाचा टायमिंग सोडवायचा आहे, ज्यांनी प्रोसेसफुल हो तो पूर्ण करून घ्या आणि नंतर आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन्स दिलेले आहे ते सोडवायचे. आपल्याला इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे, नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि पहिला क्वेश्चन बघा, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट विविध प्रकारचे टेम्पलेट प्रदान करते म्हणून MS पॉवरपॉईंट मध्ये शोध बार मध्ये बिझनेस पिच टेम्पलेट शोधा आणि ते सर्च करा म्हणत आहे. तर सर्च बॉक्स मध्ये क्लिक करा आणि ज्यातून आपल्याला बिझनेस पिच नावाचं कोणतं एक घेतलं तरी चालेल आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करा. पुढचा क्वेश्चन, सचित्र स्वरूपात माहिती पोहोचवण्यासाठी चिन्ह खूप उपयुक्त आहेत. तर दिलेल्या सादरीकरणात स्लाइड क्रमांक मधील कॉपी चिन्ह घाला 5 आणि निवडलेला कॉपी आयकॉनवर पांढरा पार्श्वभूमी ग्राफिक रंग लागू करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला ते द्यायचं आहे, ते इन्सर्ट ॲपमध्ये जा, त्यानंतर याच्यातून आयकॉनवर जायचं आहे, आयकॉनवर गेल्यानंतर इथं सर्च करा, सर्च केल्यानंतर इथं कॉपीचं आलेलं आहे आणि इथून इन्सर्ट करायचं आहे आणि त्याचा कलर चेंज करण्यासाठी ग्राफिकमध्ये जा आणि यातून कोणता घ्यायचा आहे, व्हाईट 1 घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह करा. तर सर्व आपलं सोडवणं झालेलं आहे. एंड एक्झाम हे नाव टाका, त्यामध्ये कॉपी करायचं आहे त्याला किंवा टाईप केलं तरी चालेल आणि याच्यामध्ये पेस्ट करा, नंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे क्वेश्चन झालेले आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि ते स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे, नेक्स्ट वर क्लिक करा. दशांश प्रणालीमध्ये फक्त 0 आणि 1 असे अंक असतात म्हणत आहे, तर त्याचं उत्तर चूक आहे. व्हॉइस रिकग्निशन सिस्टीम संगणकाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि दस्तऐवज तयार करण्यासाठी व्हॉइस कमांड स्वीकारतात म्हणत आहे, तर बरोबर आहे. टेलिफोनी, ज्याला इंटरनेट टेलिफोनी म्हणून देखील ओळखले जाते, हे VoIP अनुप्रयोग आहे जे व्हॉइस कम्युनिकेशनचे समर्थन करण्यासाठी पारंपरिक टेलिफोन लाईनऐवजी इंटरनेट वापरते म्हणत आहे, तर त्याचं उत्तर बरोबर आहे. संगणक संसाधनाचे समन्वय साधणारा प्रोग्राम ओळखा, वापरकर्ते आणि संगणक यांच्यात इंटरफेस प्रदान करतो आणि अनुप्रयोग चालवतो म्हणत आहे, तर त्याचं उत्तर आहे ऑपरेटिंग सिस्टीम. अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण झालेलं आहे आणि त्यामध्ये हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपलं सेशन 45 पूर्ण सोडवणं झालेलं आहे.